मी आईला म्हटलं की तुला मी जिवंत कसं ठेवू. अच्छा. तर तुझं वय वर्ष 93 झालंय. आणि मग आम्हाला वाटलं की आई जाणार आयुष्यात, आई गेल्यावर काय राहणार. मग तिची बीज तुला करायचं ठरलं. बर. म्हणून तो प्रोग्राम घ्यायचा ठरला. मग देवराई नाव ठरलं. आईला एका बाजूला बीज तुला करताना आईला एका बाजूला बसवलं. महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या देशी बिया असतात, आमचा महेश दामपूरकर नावाचा मित्र आहे, त्यांनी दिल्या आणि महाराष्ट्र मोठा प्रोग्राम घेतला आणि ती देवराई सुरू केली. त्या देवराईला पण तुम्ही भेट द्या. आता म्हणजे आम्ही आईने लावलेला असा असा बुंदा झालाय. म्हणजे आता हे झाड बघितलं, ते झाड बघितलं ना, एवढं माझ्या उंचीचं होतं. आता त्याच्यावरनं असा मी हात फिरवायचो. आता बघा किती वरती गेले. मला आईला परत माझ्या आयुष्यात आई जाणार, तर मग ती कशी जिवंत राहणार. तर ती सावलीच्या रूपातनं, ती फळाच्या रूपातनं, सुगंधाच्या रूपातनं, त्याच्यावर पशुपक्षी बसले, झाडं वाढली. मी समजेन हीच माझी आई आहे. कारण आई गेली आयुष्यातनं तर दुसरं कशालाच अर्थ नाही. बघा, आईनं जन्म दिल्यानंतर आपल्याला फक्त ऑक्सिजन देतं ते झाड असतं. त्यानंतर आपण जे अन्नधान्य खातो ते गवतापासून, म्हणजे गहू, बाजरी, ज्वारी, आंबा, फणस, फळं ही सगळी झाडापासून. गवत म्हणजे छोटं झाडच आहे ना, वेली म्हणजे असं वाढणारं झाडच आहे ना. तर अशा अर्थानं झाडाची संकल्पना आहे. तर म्हटलं की आई आणि झाड ह्या दोनच गोष्टी खरं आयुष्यात महत्वाच्या आहेत. बाकी सगळा मनाचा खेळ आहे.